नमस्कार मित्रांनो, सध्या बच्चू कडूचं आंदोलन हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं आंदोलन आहे आणि बच्चू कडूंनी काल नागपूर जाम केलं, रस्ता जाम केला आणि शासनानं बच्चू कडूंना बोलणी करण्यासाठी निमंत्रित केलं। मित्रांनो, बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी निश्चितच एक तळमळीचे नेते आहेत आणि प्रामाणिक नेते देखील आहेत। कारण शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मागण्या आहेत आणि त्यातली प्रमुख मागणी अशी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे। आता नुकतंच अतिवृष्टीचं अनुदान आणि अतिवृष्टीत झोडपलेल्या शेतकऱ्यांना मदत देणं शासनानं सुरू केलेलं आहे। मुळामध्ये दिवाळीचा गोड घास हा शेतकऱ्यांचा होईल अशी गर्जना सरकारच्या वतीनं करण्यात आलेली होती आणि दिवाळीमध्ये सर्व शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळेल, परंतु तसं काही झालं नाही। दिवाळीमध्ये मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आली, परंतु ती रक्कम ही जाहीर केलेल्या प्रमाणे आली नाही। म्हणजे जाहीर केलं एक, दिलं एक आणि तेही परिपूर्ण नाही, हे सरकारचं नेहमीचंच आहे। थोडक्यात शेतकऱ्यांच्यासाठी सरकार देताना नेहमीच आखडता हात घेतं, शेतकऱ्यांकडे पाहताना नेहमीच वक्रदृष्टीनं सरकार पाहतं। ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती, ज्या शेतकऱ्यांच्या मदतीवरती नेते निवडून येतात, राज्य करतात आणि तेच पुन्हा शेतकऱ्यावरती उलटतात, हे काही नवीन नाही। तरी देखील शेतकऱ्यांना उमजायला तयार नाही। वारंवार शेतकरी हे खुटा उपट्यांना निवडून देतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा आतापर्यंत असा ऱ्हास होत आलेला आहे। म्हणून येणाऱ्या निवडणुका आता तोंडावर आहेत। आपले नेते निवडताना, लोकप्रतिनिधी निवडताना त्याची सुरुवात जिल्हा परिषदेपासून होणार आहे आणि ह्या जिल्हा परिषदेमध्ये आपण कोणते नेते निवडतो हे फार महत्त्वाचं आहे। कारण आपल्या ऱ्हासाचे आपणच जबाबदार आहोत, आपल्या कर्माचे आपणच जबाबदार आहोत। एवढंच, धन्यवाद।